हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आहे 25 मार्च. आज स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांचा स्मृतिदिन आणि आज या स्मृतिदिनानिमित्त दीपस्तंभ जे सुधाकर वडनेरे यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातील एक लेख आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. सगळ्यात प्रथम, ज्यांच्या आशीर्वादाने या नगरीतील हजारो संसार उभे राहिले, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. सामाजिक कार्यात तर या उपनगरांची वैभवशाली नगर म्हणून नोंद झाली. शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याच्या पायापासून कळसापर्यंत ज्यांनी अविरत समाजकार्य केले व ते एकमेव नेते आमच्या सर्वांचेच भाऊ म्हणजेच शरद नारायण आचार्य यांना स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन. आणि सुधाकर वडनेरे यांचं जे पुस्तक आहे दीपस्तंभ, त्यांच्यातील एक लेख जो उत्तमराव शामराव यादव यांनी लिहिलेला आहे, त्या लेखामधील तो लेख आता मी तुमच्यासमोर इथे सादर करतेय. हिटलर दुसरे महायुद्ध घडवून आणू शकतो, परंतु त्यांचे पुढचे वंशज तेवढ्या तोलाचे आजपर्यंत कोणीही निघाले नाहीत. मग ते संत, शास्त्रज्ञ, विचारवंत, समाजसुधारक क्षेत्र कोणतेही असो. थोर व्यक्तिमत्वांच्या वंशजास तीच गुणवत्ता लाभत असते असे नाही. ती फार कमी लोकांच्या वाट्याला आलेली असते. हे भाग्य स्वतः स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या वाटेला आलेले होते. मानवी जीवनात सद्गुण आणि समृद्धी हे दोन मूळ श्रेष्ठ आहेत. सदा सद्गुणी व्हावा यासाठी साधू संत कार्य करीत असतात, तर समाजामध्ये समृद्धी यावी यासाठी शासनकर्ते, समाजसुधारक, विचारवंत, शास्त्रज्ञ इत्यादींचे कार्य मोलाचे असते. समाज सुधारकांची चळवळ, विचारवंतांचे विचार व शास्त्रज्ञांचे शोध यांना मुहूर्तरूप देण्याचे काम शासनकर्त्यांच्या मार्फतच होत असते. विचारवंतांच्या विचार कायद्याच्या ज्वाला समाजापर्यंत पोहोचवणे, समाज सुधारकांच्या चळवळीतील लोकहितांच्या उद्देशाला शासनाच्या माध्यमातून मूर्त रूप देणे व शास्त्रज्ञांच्या शोधाच्या आधारे विकासाची वाटचाल गतिमान करणे हे शासनकर्त्यांचे कार्य असते. आणि म्हणून समृद्ध समाज निर्माण करण्यात शासनकर्त्यांचा सिंहाचा वाटा असतो. अशा प्रणालीत कधी लोकशाही, कधी राज्यशाही, तर कधी हुकुमशाही अशी वेगवेगळी शासन प्रणाली समाजात असते. शासन प्रणाली कोणतीही असली तरी सामाजिक समृद्धीसाठी शासनकर्ते यांचेच प्रमुख कार्य असते. समाजसेवक, देशभक्त स्वतः NG आचार्य यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीत मुंबईच्या सर्वांगीण विकास कार्यात चेंबूर ट्रॉम्बेच्या जडणघडणीत जे मोलाचे काम केले, जे विकासाची दिशा दिली, तळागाळातील माणसांच्या प्रश्नांवर मार्ग काढला, शैक्षणिक सामाजिक विकासांचे अनेक प्रकल्प उभे करून यशस्वी केले, त्याचाच वसा आणि वारसा शरद भाऊंनी जीवनाच्या अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत अविरत मेहनत घेऊन जपलेला होता. शरद भाऊ यांच्यावर लिखाण करताना माझी ही लेखणी अत्यंत तोकडी पडणार आहे याची जाणीव असूनही त्यांच्यावर लिखाण करताना माझ्या लेखणीला महानता येणार आहे याची मला कल्पना आहे. शरद भाऊंनी इतिहास घडवलेला आहे. मला त्यासाठी खालील काही कवितेच्या ओळी देण्याचा मोह होतोय. असा इतिहास जो कधीच इतिहास जमा होत नाही, तो इतिहास. ज्यांना विसरण्याला क्षमा नसते, तो इतिहास. भूतकाळ जागा ठेवत असणारा, तो इतिहास. भविष्यकाळाला भव्य देणारा, तो इतिहास. स्वप्न साकार करून चंद्रावर पाऊल ठेवणारा, तो इतिहास. परत चंद्राची चाहूल घेणारा, असा खरा इतिहास. आठवणीत राहणारा, भविष्य वेध जगवणारा, जीवनावर असीम प्रेम करणारा, सहकार चळवळीत, समाजसेवेत समर्पित जीवन करणारा इतिहास भाऊंनी घडवून ठेवलेला आहे. भाऊंच्या जगण्याचा आनंदमय प्रवास होता. तो आजही मनाला मोहिनी घालतो. जगण्याबद्दलची अनपेक्षिता व भविष्याबद्दलची कसलीही चिंता नसल्याचे पदोपदी त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख पाहिल्यानंतर दिसून येते. त्यांचे जीवन ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील ओवीप्रमाणे कर्मयोग्यासारखे होते. बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजाळला, ही दोही परी आला, पारवाला एका. आयुष्यभर कर्मसाधना करत त्यांनी आपली जीवन यात्रा केली. एकदा फळाफुलांनी बहरलेला वृक्ष आपण पाहिल्यावर मूळ बीज आणि त्यांच्यावर झालेले संस्कार आपण सहजपणे ओळखतो. त्यांचे विचार सामाजिक, राजकीय काम अगदी लख्ख होते. हे स्व पण ओळखणे व त्यानुसार जगणं, वागणं ही शरद भाऊंची सहज सतता होती. एकदा कवीने म्हटल्याप्रमाणे मायभूच्या सेवेसाठी या सुपुत्राने झोपडीत ज्ञानप्रकाशाचे सूर्यचंद्र तारे पोहोचवले. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आनीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे.
शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज उभी करून त्यांनी अनेक ज्ञान, प्रकाशाचे दीपतारे उन्मळी क्षण पोहोचवण्यासाठी स्वतः आयुष्यभर चंदन होऊन झिजणे सोपे नाही. अशात जातकुळीतली मंडळींमध्ये शरद भाऊ उच्च क्रमावर कार्यरत होते. त्यांच्यामुळेच त्यांचा जीवन प्रवास आम्हास मैलाच्या दगडासारखा, दीपस्तंभासारखा मार्गदर्शक असाच आहे. राजकारणात वावरत असतानाही जे जे सुंदर आहे, उदात्त आहे, भव्य आहे, त्यावर भाऊंचे प्रेम होते. बालकवींच्या ओळीत सांगायचं झालं तर असे म्हणता येईल की भाऊंचा स्वभाव कसा, तर सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. भाऊंबद्दल लिहिताना अनेक ग्रंथ तयार होतील. रकानेच्या रकाने लिहावे लागतील. त्यांनी आपला इतिहास सोनेरी पानाने लिहिण्यासारखा, अगदी 100% सोन्यासारखा पारदर्शक, विश्वासदर्शक निर्माण केलेला आहे. तो भूतकाळातील आहे असे आजही भासत नाही. सतत अनेक लोकांच्या गर्दीत स्नेहात रममाण होणारे भाऊ विश्वाचा विश्वासू मित्र होऊन सर्वांनाच क्षणार्धात मोहात गुरफटून टाकत. अगदी मेरी ब्रॉनच्या ओळीत लिहायचे म्हणजे इफ यू वॉन्ट अन अकाउंटिंग ॲट युअर वर्थ काउंट युअर फ्रेंड्स. अशाच प्रेमाच्या गरड्यात ते नेहमीच गुंतून गेलेले असत. कार्यकर्त्याला कसे सांभाळावे, मोठे करावे, यासाठी शरद भाऊंच्या एका आठवणीचा उल्लेख करणे माझे आद्य कर्तव्य समजतो. ज्यामुळे भाऊंचे विश्वासपात्र कार्यकर्ते होते, त्यामुळेच त्यांनी स्वतःचे कोरे कागदाचे सही करून लेटर पॅड सकपाळ सरांकडे दिलेले होते. सहकार मित्र मुदंडांना स्वतः प्रत्यक्ष भेटून यांचे कोणतेही काम आपण करावे हा विश्वासाने दिलेला कागद कार्यकर्त्याला मोठे करण्यासाठी शब्द म्हणजेच आम्हासारख्यांना दिलेली सोन्यासारखी संधी होती. यांच्या अशा प्रकारच्या मदतीमुळे स्वतः अशोकरावजी गजरे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, यांच्याबरोबर मलाही संचालक पदावर विराजमान होता आले. श्री अरुण सकपाळांसारखी सर्वसामान्य अनेक व्यक्तिमत्व उच्चपदी पोहोचली. अनेक गोरगरीब नोकऱ्या मिळाल्या. पोटपाण्याचे उद्योग करता आले. अशा हजारो आठवणी भाऊंच्याबद्दल लिहिण्यासारख्या आहेत. भाऊंच्या परिस्पर्शाने अनेक गोरगरिबांच्या जीवनाचे सोने झालेले आहे. भाऊंबद्दल व्यर्थ वाचाळ न करता मुक्या मनाने किती उधळावे तुमच्यावर शब्दांचे बुडबुडे. अखंडतेने भविष्यातही तुमचे पोवाडे गातील बघा तोफांचे चौघडे. आज भाऊंच्यावर लिखाण केल्याने स्वतःच मी भाग्यवान, धनवान समजतो. त्यांच्यावर लिखाण करण्याची ज्यांनी मला ही संधी दिली त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. अर्थात श्रोते हो, हे जे काही एक खूप सुंदर लिखाण ज्यांनी केलं होतं ते होते उत्तमराव शामराव यादव. आणि त्यांनी केलेलं हे लिखाण अर्थात स्वर्गीय शरदभाऊ आचार्यांबद्दलचं हे आज आपण इथे ऐकलं. आणि हे जे पुस्तक आहे दीपस्तंभ, हे सुधाकर वडनेरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि सुधाकर वडनेरे यांनी भाऊंबद्दल खूप सुंदर कविताही लिहिलेल्या आहेत. त्यातील ही पुढची कविता. अविनाशी अमर तू बोध हा मणिधरा, भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. ज्ञानज्योत तू इथे लावली, मार्गदीपिका आज जाहली. अज्ञानाची दिशा निवळली, प्रकाश आला धरा, भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. सर्वांसाठी खूप झिजला, मी पण आपुले विसरून गेला. सर्वांसाठी खूप झिजला, मी पण आपुले विसरून गेला. प्रत्येकाला देव मानिसी, भक्तच तू रे खराखुरा, भक्तच तू रे खराखुरा. भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. चेंबूर नगरीचा स्थायिक, संघटनेचा मूळ पाईक. भगवा घेऊन खांद्यावरी, पुढे चालला भराभरा, पुढे चालला भराभरा. भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. समाज शिक्षण आणि प्रबोधन यात वेचिले सारे जीवन. समाज शिक्षण आणि प्रबोधन यात वेचिले सारे जीवन. अन्यायाच्या प्रतिकारास्तव लढवय्या तू भलापुरा. अन्यायाच्या प्रतिकारास्तव लढवय्या तू भलापुरा. भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. डागण तुमच्या कपड्यावर, मनही निर्मळ अतिसुंदर. वरुण दिसशी काटेरी पण फणसाचा तू गोडगरा. वरुण दिसशी काटेरी पण फणसाचा तू गोडगरा. भाऊ तुम्हाला
मानाचा मुजरा, भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा. श्रोते हो, आज स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांचा स्मृतिदिन आणि यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सुधाकर वडनेरे यांच्या दीपस्तंभ या पुस्तकातील एक लेख इथे आपण आता ऐकलात. तर पुन्हा एकदा स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांना इथे त्रिवार अभिवादन करते आणि इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.